निराकार गुरु गुरु रे निर्गुण, गुरु सृष्टिकर गुरु विश्वंभर, गुरु विण नोहे साधु मुनिजन, गुरु विण कैसे साहू जीवन, गुरु विण नाही नर नारायण, गुरुचरिताचे कर पारायण. अजिबात माझ्या आवाजाला जज न करता जर मी म्हटलेल्या त्या वाक्याचा अर्थ किंवा भाव तुमच्या मनाला जर स्पर्शून गेला असेल ना, तर सगळ्यांनी लगेच मला कमेंटमध्ये आपापल्या आध्यात्मिक गुरुचं नाव टाईप करायला विसरू नका. मला एक सांगा, तुम्ही असा कधी विचार केला आहे का की अध्यात्म म्हणजे स्वतःचा शोध, स्वतःच्या विचारांचा शोध किंवा स्वतःच्या अस्तित्वाचा शोध असं जर असेल, म्हणजेच आपण कोण आहोत, आपण कुठून आलो, आपला ह्या पृथ्वीवर जन्म घेण्यामागचा उद्देश काय, म्हणजेच लाईफ ऑफ पर्पज काय, हा जर अर्थ असेल, म्हणजे आपल्यातच सगळी एनर्जी असेल आणि तो मार्ग आपल्यालाच शोधून काढायचा असेल, तर मग त्या मार्गामध्ये आपल्याला गुरुची आवश्यकता काय किंवा मार्गदर्शकाची आवश्यकताच काय. जर ते कार्य आपल्यालाच आपलं करायचं असेल तर त्यामध्ये गायडन्सची आवश्यकता काय, असं तुमच्या मनात नाही आलं कधी? पण जर छोट्या छोट्या दैनंदिन जीवनातल्या काही गोष्टींमध्ये सुद्धा जर आपण एकमेकांची मदत घेत असू किंवा एकमेकांचं म्हणणं ऐकून घेत असू, तर मग अध्यात्मासारख्या एवढ्या मोठ्या गूढ विषयाच्या मार्गामध्ये आपल्याला गुरुची साथ कशी नको? अहो, साधं रस्त्याने प्रवास करत असताना आपल्याला पुढे ट्रॅफिक तर नाही ना लागणार हे जर बघायचं असेल तर आपण मोबाईलमधला ॲप वापरतो की नाही, हो की नाही? मग जर अध्यात्मासारख्या विषयामध्ये आपल्याला पुढे वाटचाल योग्य रीतीने करायची असेल तर गुरुची आवश्यकता कशी नाही? कुणी मार्गदर्शक नको का? हा प्रवास वाटतो तितका सोपा नाही. तुम्हाला एक उदाहरण देते. अहो, बजरंगबली हनुमानाला सुद्धा त्याच्या प्रचंड शक्तीची आणि उड्डाणाच्या क्षमतेची जाणीव ही जांबवंताने करून दिली. ऋषींच्या शापामुळे हनुमानाला त्याच्या शक्तीचा विसर पडला होता आणि त्यामुळे सीतामाईचा शोध घेण्यासाठी जेव्हा समुद्र ओलांडायचा होता तेव्हा हनुमानाला त्याच्या बळाची जाणीव करून देण्यात आली. जांबवंतांनी हनुमंताला त्याच्या बालपणीच्या गोष्टी, तो वायुपुत्र असणे आणि रामकार्यासाठी त्याचा जन्म झाला असल्याचे सांगून त्याला प्रोत्साहित केले आणि मग ती आठवण होताच हनुमंताने अवाढव्य रूप धारण केले आणि लंकेकडे उड्डाण केले. आता मला एक सांगा, आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा या आईच्या पोटातून येतानाच आपण सगळ्या गोष्टी शिकून येतो का? नाही ना. ह्या जगात आल्यावर आपल्याला हळूहळू सगळ्या गोष्टी ठाऊक होतात. मग अगदी पहिल्यापासून, लहानपणापासून, म्हणजे आपल्याला अगदी बोलायला शिकवणारे, चालायला शिकवणारे, छोटे मोठे संस्कार आपल्यावरती करणारे, मोठ्यांचा मान सन्मान आदर कसा ठेवा इथपासूनच्या सगळ्या गोष्टी शिकवणारे आपले आई वडील हे आपले पहिले गुरुच नाही का? म्हणूनच तर मातृदेवो भव आणि पितृदेवो भव. मग पुढे शाळा, कॉलेज इथे आपल्या ज्ञानामध्ये भर टाकणारे, अक्षर ओळख, गणिती व्यवहार, नैसर्गिक भूगोल किंवा विज्ञान यांसारख्या विषयांचं सखोल ज्ञान देऊन आपल्याला अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारे शिक्षक वर्ग म्हणजे आपले दुसरे गुरुच नाही का? मग पुढे अनेक व्यावसायिक क्षेत्रामध्ये तुम्ही तुमचं करिअर घडवण्यासाठी स्किल डेव्हलप करता आणि त्यासाठी कोर्सेस लावता. मग ते सुद्धा शिकवणारे तुमचे गुरुच. जीवनाच्या या प्रवासात आपण अनेकदा धडपडतो, मार्ग चुकतो, हताश होतो. याचं मुख्य कारण असतं मी माझं सर्व करेन, मी माझा मार्ग स्वतः शोधेन. ह्या अशा आपल्या अहंकारापोटी आपण एखाद्या मार्गदर्शकाचा हात हातात धरत नाही आणि मग नवीन मार्ग शोधण्यात उरली सुरली ती सगळी शक्ती आपण वाया घालवतो आणि ध्येय मात्र दूरच राहतं. हा विचार मनावर ठसवण्यासाठी आपण एक साधं पण खूप प्रभावी उदाहरण बघूया. सह्याद्रीच्या कुशीत एक अवघड गड होता. तो गड सर करण्यासाठी दोन तरुण गिर्यारोहक, सपोज अमेय आणि सुबोध, ते त्या गडाच्या पायथ्याशी पोचतात. अमेय फार उत्साही असतो, त्याला त्याच्या स्वतःच्या बुद्धीचा फार गर्व असतो. तो म्हणतो, मला काय कोणाच्या मदतीची गरज नाही, मी माझा मार्ग स्वतःच शोधून काढेन. जुन्या वाटेने तर काय सगळेच जातात, मी नवीन मार्ग शोधेन आणि मग जाईन. असा विचार करून तो कोणालाही न विचारता त्या जंगलात स्वतःच प्रवेश करतो. दुसरीकडे सुबोध एकदम नम्र, तो गावातल्या एका अनुभवी आजोबांना विचारतो, काका, गडावर जाण्यासाठी जुनी आणि सुरक्षित अशी पायवाट कोणती हो? त्या आजोबा त्या मळलेल्या पायवाटेकडे बोट दाखवून त्याला इशारा करतात. तो त्यांना एकही प्रश्न न विचारता मान खाली घालून त्या पायवाटेने चालायला
सुरुवात करतो. परिणाम काय होतो? अमेय स्वतःचा रस्ता शोधण्याच्या नादात काट्याकुट्यांमध्ये अडकतो. त्याला रस्ता सापडत नाही, वेळही वाया जातो आणि शरीरही थकतं आणि मग अर्ध्या वाटेतूनच त्याला माघार घेऊन परत यावं लागतं. इथे सुबोध मात्र त्या आजोबांनी दाखवलेल्या वाटेवरून चालत जाऊन, जी वाट आधीच अनेक लोकांनी चालत जाऊन तयार केलेली आहे, अशा वाटेवरून चालत जाऊन आरामात त्या गडावरती पोचतो. त्याचे श्रमही वाचतात, त्याचा वेळही वाचतो आणि वर पोचल्यावरती गडावरून दिसणाऱ्या त्या सुंदर देखाव्याचा, दृश्याचा तो आनंदही मनसोक्त घेतो. त्याने उगाच नवीन रस्ता बनवण्याचे कष्ट नसतात घेतलेले, तर तयार रस्त्यावरून जाण्याचं शहाणपण दाखवलेलं असतं. जन्ममरणाच्या फेऱ्या असोत किंवा संसारातल्या अडचणी, त्या सोडवण्यासाठी पुन्हा नव्याने प्रयोग करत बसण्यापेक्षा ज्यांनी त्या अडचणींवर मात केलेली आहे त्यांचं ऐकणं, त्यांचा सल्ला घेणं हे कधीही फायद्याचं ठरतं. आणि अध्यात्मासारख्या विषयामध्ये आपल्याला एखाद्या गुरुची, मार्गदर्शकाची गरज नाही पडावी हे कसं शक्य होईल? अध्यात्माचंही असंच आहे. मन, विचार, अहंकार हे सगळं गुंतागुंतीचं जंगल आहे. आणि गुरु म्हणजे ती व्यक्ती जो आधी हा मार्ग चालून गेलेला आहे. तो तुम्हाला सांगतो कुठे धोका आहे, कुठे अडचणी आहेत आणि तुमच्यासाठी योग्य दिशा कोणती. आणखी एक सुंदर उदाहरण तुम्हाला सांगते. तुम्ही कधी स्वतःचा चेहरा आरशाशिवाय कधी पाहिलाय का हो? नाही ना? आरसा तुम्हाला तुमचं स्वतःचं प्रतिबिंब दाखवतो, खरं रूप दाखवतो. अगदी तसंच गुरुसुद्धा आपला एक आरसा असतो. तो तुम्हाला तुमच्यातल्या सत्याचं प्रतिबिंब दाखवतो. तो काहीही नवीन देत नाही, तर तो तुमच्या आतमध्ये दडलेलं जे काही सत्य आहे, जे काही रूप आहे, त्याचंच प्रतिबिंब तो तुम्हाला फक्त दाखवतो. तुम्ही जसे कसे आहात हे तुम्हाला दाखवून, तुमच्या दोषांना नाहीसं करून गुणांची वाढ कशी करता येईल हे तो तुम्हाला समजवतो. अहंकार घालवतो, धैर्य देतो आणि वेळीअंती शाश्वत नेमकं काय राहणार आहे आणि त्यासाठी तू नेमकं कसं वागलं पाहिजेस हे तो तुम्हाला शिकवतो. आता पुन्हा गुरु शिवाय अध्यात्म शक्य आहे का? तर हो. उत्तर आहे हो, पण कठीण आहे. जसं तुम्ही स्वतः एखादं पुस्तक घेऊन वाचून शिकू शकता, पण एखादा शिक्षक असेल तर तोच शैक्षणिक प्रवास तुमचा सोपा होतो. तसंच गुरु तुमचा वेळ वाचवतो, तुमच्या चुका दुरुस्त करतो आणि योग्य दिशेने तुम्हाला पुढे नेतो. गुरु हा मार्ग नाही तर मार्गदर्शक आहे. चालायचं मात्र तुम्हालाच आहे. तुम्ही प्रामाणिक असाल ना तर योग्य वेळी योग्य गुरु नक्कीच मिळतो. मी तर म्हणेन तुमच्या मनाची जर तयारी असेल तर गुरुच आपल्याला त्याच्या चरणाशी बोलवतो. कारण गुरुला सुद्धा चांगल्या शिष्याची गरज असतेच. आणि जरी नाही मिळाला गुरु आपल्याला संपूर्ण आयुष्यात, तरी सुद्धा तुमचं आयुष्य, तुमचं जीवनच तुमचं गुरु बनतं. आपल्या जीवनात आलेले अनुभव काय कमी शिकवतात आपल्याला? अनेक वाईट प्रसंगामध्ये घेतलेले भले चुकीचे निर्णय असतील तरी सुद्धा ते कसं वागू नये हे तुम्हाला शिकवतात आणि चांगले निर्णय नेमकं कसं वागावं हे शिकवतात. आणि हे योग्य ठरलेले निर्णय योग्य दिशा देतात. पण आता प्रश्न असा आहे की ते चुकीचे ठरलेले आपले निर्णयच असतात की आपले भोग? म्हणजे आपले रॉंग डिसिजन्स की आपलं प्रारब्ध? हे जाणून घ्यायला पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायलाही विसरू नका. बाय बाय.